कोलद या गावातील ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने नियम धाब्यावर ठेवून घरकुल बांधकाम न करता काढले 1 लाख. संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय अंतर्गत ग्राम कोलद या गावातील ग्रामपंचायत मार्फत 2021 ते 2022 च्या घरकुल मोदी आवास योजनेमध्ये नाव समाविष्ट असलेल्या संबंधित 2 लोकांना परस्पर घरकुल न बांधकाम करता 1 लाख रुपये रक्कम काढल्याचे चित्र उघडीस आल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष यांनी थेट डिसेंबर 12 रोजी गट विकास अधिकारी पायघन यांच्याकडे लेखी तक्रार केली. सादर दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करता शासनाची फसवणूक करून रोख 1 लाख रुपये कोणत्या नियमाने काढले याची तात्काळ चौकशी करण्यासाठी या सर्व भ्रष्टाचारातील बांधकाम न करून डायरेक्ट 1 लाख रुपये रक्कम खात्यात जमा होऊन खर्च केला व या विषयाची माहिती गटविकास अधिकारी यांना पडल्यानंतर संबंधित ग्रामसेवक सह सरपंच यांनी त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याचे सांगितले असेल. त्यामुळेच लाभार्थ्यांनी तात्काळ रेती गिट्टी विटाळून 2 ते 3 दिवसापूर्वी बांधकामाला सुरुवात केली. म्हणजेच या सर्व प्रकरणांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार आलेला असल्यामुळे सध्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष यांनी तक्रार देता बरोबर बांधकामाला सुरुवात करण्यात आली. तरीही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडून डिसेंबर 12 रोजीपासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील त्यांच्यासह जिल्हा परिषद येथील सीओसाहेब यांच्याशी स्वतः जाऊन चर्चा केली असता भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की या 2 दिवसात या सर्व भ्रष्टाचाराची माहिती जर मिळाली नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आम्ही पंचायत समिती संग्रामपूर यांच्या दलनात येऊन समक्ष बसू आणि नंतर आमचे कार्य आम्ही आमचे नियमानुसार करू. आता सध्या पाहायच आहे की पंचायत समिती अंतर्गत बिना घरकुल बांधकाम न करता 1 लाख रुपये ही रक्कम नेमकी कोणत्या नियमावलीनुसार थेट लाभार्थ्यांना देण्यात आली व संबंधित अधिकाऱ्यांवर किंवा दोषी व्यक्तींवर कार्यवाही कोणत्या प्रकारे गट विकास अधिकारी यांच्याकडून होईल. नाव आहे कोणत्या गावाला राहता तुम्ही? तुमचं घरकुल किती वर्षापासून आलेलं आहे? 2 वर्ष झाली. किती झालं बांधकाम 2 वर्षापासून? पहिलाच चेक हप्ता भेटला, दुसरा चेक टाकलाच नाही सरपंचाने. बर, किती महिन्यापासून टाकला नाही? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. पहिला हप्ता केवढ्याचा भेटला? 25,000. 25,000 रुपयाचा. हो. आणि तुमच्या गावात असे किती लोक आहेत की त्यानं म्हणजे घरकुलचे पैसे घेतले आणि बांधकाम केलं नाही? आता 2 लोक आहात बा. त्याचं बांधकाम होईल आहे का? नाही. पैसे घेतले? घेतले. किती पैसे घेतले? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये घेतले. हो. घरकुलाचं बांधकाम केलं नाही? नाही. मग तुमचं घरकुल काय नाही देऊन राहिलं? ते म्हणतात बा हे नावानं जागा नाही. तुमची जागा नावावर नाही. नाही. त्या लोकांना काय दाखवलं मग 1 लाख रुपये द्यायला दिले तर? आता ती सरपंच आले विचारा तुम्ही. सरपंच कोण आहे तुमच्या गावाचे? परवीन काळे. परवीन काळे. आणि ग्रामसेवक कोण आहे? शिंदे. शिंदे. हां. त्याला भेटले का तुम्ही ग्रामपंचायत जाऊन? सर्वेले भेटले. काय म्हणत होते? ते म्हणत होते की बा तुमची नावानं जागा नाही, हे जे नाटं लावलं हे खोटं आहे, ही जागा खोटी आहे. अच्छा, मग त्या लोकांनी जे बांधकाम केलं नाही आणि पैसे काढून घेतले मग त्याचं काय? भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष अभिमन्यू वानखेडे जे कोलद गावामध्ये संग्रामपूर तालुक्यामधील तिथं जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराबद्दल गट विकास अधिकारी यांच्याकडे जे आमचे तालुका अध्यक्ष आहे यांनी तक्रार केलेली होती, परंतु त्या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. तुम्ही 2 दिवसामध्ये अगर कारवाई नाही केली तर आम्ही आमचे जे भ्रष्टाचार निर्मूलन सर्व शिष्टमंडळ आहे आम्ही तिथं येऊ आणि तुमच्या दालनामध्ये बसू. त्याच्यानंतरही तुम्ही लक्ष नाही दिलं तर पाणी आता आम्हाला बघायचं आहे की गट विकास अधिकारी याच्यावरती काय कारवाई करतात.